हिंगोलीच्या गोरेगाव भागात सदरची घटना घडली असून या घटनेनं खळबळ उडाली आहे। यात संजना गजानन खिल्लारी असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। पोलिसांच्या तपासात खून झालेली तरुणी ही स्वतःच्या घरात दुसऱ्या मजल्यावर होती। यावेळी आरोपीनं अचानक पाठीमागून येत तिच्यावर चाकूनं सपासप वार केल्याचं पुढे आलंय। तरुणीवर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना खिल्लारी ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करत बसली होती। त्यावेळी आरोपी अभिषेक खिल्लारी हा तिच्या घरी गेला आणि संजना कुठे आहे अशी विचारणा केली। दरम्यान तिच्या कुटुंबियांनी संजना वरच्या मजल्यावर आहे असं सांगितलं। त्यानंतर अभिषेक थेट वरच्या मजल्यावर गेला आणि तू माझी बदनामी का केली, तू माझी जिंदगी बर्बाद केली असं म्हणत संजनावर चाकूनं वार केले। अभिषेकनं आधी संजनाच्या छातीजवळ वार केला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे संजना घाबरली आणि तिनं गॅलरीत येऊन आरडाओरडा केला। मात्र तोपर्यंत अभिषेक यानं तिच्या कमरेजवळ दुसरा वार केला। दरम्यान संजनाचा आवाज आल्यामुळे तिचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर धावले, मात्र तोपर्यंत अभिषेक पळून गेला होता। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजनाला तिच्या कुटुंबियांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता गोरेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक या सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले। मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।